या सर, आज तुम्ही इतक्या दुरून सिंदखेड राजावरून आले, जेव्हा सर्वप्रथम सरांशी जेव्हा भेटले कसं वाटलं आणि सरांचा रेफरन्स कसा मिळाला तुम्हाला, काय सांगाल? किती तुम्ही दुःखी होते आणि आज काय वाटतं? जेव्हा अर्णवला टाईप 1 समजलं आम्हाला, त्यानंतर आम्ही टाईप 1साठी शोध चालू केला. शोध चालू करता करता आम्हाला यूट्यूबला एक क्लिप मिळाली आणि त्या क्लिपमध्ये सर बोलता बोलता एवढंच बोलले की मी टाईप 1 शुगर दुरुस्त करू शकतो आणि एवढंच ऐकून मी इथपर्यंत नागपूरला पोहोचलो आहे. सरांच्या चेंबरमध्ये तुम्ही बोलता बोलता आनंदाश्रू हा शब्द वापरला नाही, कारण की मी जो अभ्यास केला किंवा माझ्या मुलाला झाल्यानंतर मी खूप विचार केला की टाईप 1 काय असते, टाईप 2 काय असते. याचा अभ्यास केल्यानंतर मेडिकल सायन्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की बाबा आत्तापर्यंत तरी टाईप 1वर कुठल्याही प्रकारचं मेडिसिन नाही, त्याला फक्त इन्सुलिनच हा बेटर पर्याय आणि इन्सुलिननं माणूस हा 100 वर्ष जगू शकतो. पण सरांकडे आल्यानंतर सरांनी हे सांगितलं की त्याचं काही दिवसामध्ये आम्ही इन्सुलिन कमी करू, याच्या शरीरामध्ये काही इन्सुलिन बनतं आहे आणि इन्सुलिन बनण्यासाठीच सरांनी ट्रीटमेंट करणार आहेत. आज तुम्ही शेकडो किलोमीटर चालून आज नागपुरात आले तेव्हा मी तुम्हाला बघितलं की फार तुम्ही ताणतणावामध्ये होते, एक चेहऱ्यावर दिसतच होतं तुम्हाला लोकांच्या, तुमच्या मुलांसोबत तुम्ही जेव्हा आले. मात्र डॉक्टर साहेबाशी जेव्हा तुम्ही भेटत होते तेव्हा एक वेगळंच आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी दिसलं. असं काय झालं? ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या किंवा मला माझ्या माहितीनुसार एवढंच की इन्सुलिनच पर्याय, पण सरांनी सांगितले की याच्या शरीरामध्ये इन्सुलिन बनू शकतं, की जे आता एवढं पर्सेंटेज आहे आणि एवढे पर्सेंटेज आहे म्हणजे याच्या शरीरामध्ये 50% तयार होते आणि 50% आपण आपल्या मेडिसिनने आपण त्याच्या शरीरामध्ये तयार करू. आणि ह्या सरांचा हे आहे की त्या काही दिवसामध्ये तो 100% इंसुलिन त्याच्यावर बंद होईल. आज ही अपने कन्फर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.